नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत एकदा टेक्निकल यूट्यूबवाला या चॅनलवरती स्वागत करतो। मित्रांनो, तुम्हाला परत एकदा सांगतो की आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे टेक्निकल यूट्यूबवाला, त्यावरती फुलफिल सर्व काही PDF या ठिकाणी पुस्तकांचे तुम्ही ज्या काही रोज कमेंट करता की यूथ कॉम्पिटिशन बुक, हे बुक ते बुक, सर्वांची PDF त्या ठिकाणी अवेलेबल आहे। मग ते मराठीतून असो, हिंदीतून असो का इंग्लिशमधून असो, ओके, सर्व काही 50 ते 60 बुक त्या ठिकाणी अवेलेबल आहे, जे काही तुम्ही डाउनलोड करून या ठिकाणी काय करू शकता, तुम्ही यूज करू शकता, त्याची प्रिंट काढू शकता। आणि त्याची लिंक आपली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे आणि त्याचं नाव आहे त्या चॅनलचं आपलं टेक्निकल यूट्यूबवाला, ओके। आपलं त्याच नावाने या ठिकाणी इन्स्टा पेज सुद्धा ओपन केलेलं आहे आपण। त्या ठिकाणी आपण रोज काहीतरी या ठिकाणी फॉर्म्युले वगैरे आपण त्या ठिकाणी टाकत असतो, ओके। तर चला मित्रांनो, आपला आजचा जो टॉपिक होता RRB टेक्निशियनची जी शेवटची तारीख आहे 8, या ठिकाणी पूर्णपणे फॉर्म मुलं या ठिकाणी भरताय, ओके। पण त्या ठिकाणी आपला जे रजिस्ट्रेशन आपण या ठिकाणी यूज करतो ते आपल्याला यूज करायचं सांगितलं आहे मित्रांनो, आपलं ELPचं, ओके। एकच मिनिट मी या ठिकाणी पेज या ठिकाणी सेट करतो, ओके। बघा, या ठिकाणी आपल्याला जे काय यूज करायचं आहे मित्रांनो, त्या ठिकाणी ते यूज काय करायचं आहे, या ठिकाणी काय यूज करायचं आहे, ELPचं आपण पाठीमागे काय केलं आहे, रजिस्ट्रेशन केलं होतं आणि तेच रजिस्ट्रेशन आपल्याला या ठिकाणी यूज करून आपल्या जी नंबर 2/2024ची आपली जे या ठिकाणी RRB टेक्निशियनची भरती आलेली आहे, ती आपल्याला या ठिकाणी त्याचा फॉर्म भरायचा आहे। तर मित्रांनो, खूप साऱ्या मुलांचं काय झालं माहिती का, त्यांना त्यावेळेस माहीत नव्हतं की रेल्वेचा कोणताही फॉर्म असू द्या मित्रांनो, काय रेल्वेचा कोणताही फॉर्म असू द्या, नाव कसं टाकावं लागतं, सर्वात पहिले तुमचं सरनेम म्हणजे तुमचं आडनाव, नंतर तुमचं नाव, नंतर तुमचं वडिलाचं नाव, अशा पद्धतीने त्या ठिकाणी टाकावं लागतं। जर असं टाकलं नाही आणि तुमचं सिलेक्शन झालं तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस DVच्या वेळेस तुम्हाला काय येतो, त्या ठिकाणी इश्यू येतो, ओके। तर तो इश्यू येऊ नये, असे काही प्रॉब्लेम होऊ नये, मनामध्ये कोणतीही धास्ती राहू नये, ओके। त्यामुळे तुम्हाला जर काही तुमचं पहिले तुम्ही तुमचं नाव टाकलं असेल किंवा तुमच्या वडिलाचं नाव पहिले टाकलं असेल आणि तसं जर तुमच्या 10वीच्या मार्कलिस्टवरती नसेल तर तुम्हाला करेक्शन करायचं आहे मित्रांनो, ओके। तर या ठिकाणी काय आहे, 10वीची जी मार्कलिस्ट आहे, तुमचं जे बोर्ड सर्टिफिकेट आहे त्यावरती आपलं नाव कसं असतं, पहिले सरनेम असतं, ओके। आणि तुमचं जर पहिलं नाव असेल तर तुम्ही तुमचं पहिले नावच टाकायचं आहे। काय जसं काय करायचं आहे मी तुम्हाला करेक्ट सांगतो, तुम्हाला 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट त्या ठिकाणी फॉर्म भरताना फॉलो करायचं आहे। त्यावरती जसं नाव असेल तसं टाकायचं आणि तसं जर टाकलेलं नसेल तर ते कसं करेक्शन करायचं, कसं एडिट करायचं तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो, ओके। बघा, सर्वात पहिले तुम्ही ELPचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ते रजिस्ट्रेशनमध्ये तुमचं नाव चुकलेलं आहे, तुम्हाला काय करायचं, सर्वात पहिले या ठिकाणी बघा, तुम्हाला काय करायचं आहे, माझी नोकरी या वेबसाईटवरती जायचं आहे। त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपली 9144ची पोस्ट या ठिकाणी शोधायची आणि त्या ठिकाणी अप्लाय ऑप्शन शोधायचे आणि अप्लायवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अप्लायचं ऑप्शन त्या ठिकाणी दिसेल, कोणत्या RRBच्या या ठिकाणी वेबसाईटवरती। त्यावरती मित्रांनो गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी न्यू क्रिएट अकाउंट आणि ऑलरेडी अकाउंट असे 2 ऑप्शन येते, तुम्हाला न्यू क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं आहे। मी जसं सांगतोय तसं या ठिकाणी करायचे, तुम्हाला बाकी काही करायची गरज नाही, ओके। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, नवीन मोबाईल नंबर वापरायचा आहे आणि नवीन काय करायचं आहे, ईमेल वापरायचा आहे। नवीन मोबाईल नंबर आणि नवीन ईमेल वापरायचा आहे। तरीसुद्धा सर्व मित्रांचं या ठिकाणी मला कमेंट आले की नवीन मोबाईल नंबर नवीन ईमेल वापरला तरीसुद्धा नवीन रजिस्ट्रेशन या ठिकाणी होत नाही आहे। तर सर्व काही हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व काही मित्रांनो या ठिकाणी होणार, फक्त काय करायचं आहे, तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे या ठिकाणी मन लावून बघायचं आहे, ओके। बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जसं 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती मार्कलिस्टवरती नाव आहे तसं त्या ठिकाणी टाकायचं आहे। मग तुम्हाला तुमचं ते टाकल्यानंतर तुमचं आईचं नाव, तुमच्या वडिलाचं नाव, तुमचं जन्मतारीख असे ऑप्शन तुम्हाला खाली दिसतील, ते तुम्हाला फुलफिल करेक्ट या ठिकाणी इन्फॉर्मेशन भरायची। ती इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्हाला खाली यायचं, खाली आल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसतं मित्रांनो, त्या ठिकाणी तुमच्याकडे आधार कार्ड आहे का, असेल तर यस, नसेल तर नो। तर त्या ठिकाणी तुम्हाला नो करायचं, तुमच्याकडे असेल सुद्धा तरी नो करायचं आणि नो केल्यानंतर खाली तुम्हाला 4 ते 5 ऑप्शन या ठिकाणी येतील की तुमच्याकडे मग आधार कार्ड नाही तर पॅन कार्ड आहे का, वोटर ID आहे का, पासपोर्ट आहे का, काय अदर काहीतरी डॉक्युमेंट आहे का। तर तुम्हाला त्यापैकी तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं, चॉईस करायचं। एक्झाम्पल, तुम्ही पॅन कार्ड जर चॉईस केलं, म्हणजे सर्वांकडे पॅन कार्ड आहे त्यामुळे तुम्ही पॅन कार्ड चॉईस करू शकता, ओके। पॅन कार्ड चॉईस केल्यानंतर तुमच्याकडे 3 ऑप्शन येतात, 1 2 3। 3 ऑप्शनमध्ये नंबर 1ला तुम्हाला ती पॅन कार्डचा नंबर येतो, काय येतं, नंबर 1ला पॅन कार्डचा नंबर येतो। पॅन कार्ड कोणी इश्यू केलं आहे, पॅन कार्ड इश्यू केलं आहे आपलं NSDLने, काय NSDLने, ते NSDL टाकायचं तिथं। नंतर नंबर 3ला ते कुठून इश्यू झालं तर ते आपल्याला पुणेवरून इश्यू होतं मित्रांनो, काय पुणेवरून इश्यू होतं। असे 3 ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे। हे कधी ओपन होणार आहे, आधार कार्ड नो केल्यानंतर आणि तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशनसाठी पहिले जर तुम्ही आधार कार्ड वापरला असेल तर या ठिकाणी आधार कार्ड नो करायचं आहे, दुसरं डॉक्युमेंट वापरायचं। दुसरं डॉक्युमेंट वापरल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं नाव करेक्ट करता येणार आहे, ओके।
बघा या ठिकाणी असं केल्यानंतर काय होईल नाही इथं तुम्हाला आधार कार्ड नंतर समोर व्हेरिफिकेशनची गरज पडणार नाही आणि तुम्हाला नावाचं कोणता इश्यू येणार नाही। बघा खाली तुम्हाला काय करायचं नंतर नवीन ईमेल, नवीन मोबाईल नंबर, नवीन ईमेल टाकायचं, ते व्हेरीफाय करायचे कशाच्या मदतीने, OTPच्या मदतीने। ते व्हेरीफाय केल्यानंतर खाली तुम्हाला सबमिट करायचं। सबमिट केल्यानंतर तुमच्या नवीन ईमेलवरती तुमचा रजिस्ट्रेशन ID म्हणजे ॲप्लिकेशन ID आणि तुमचा पासवर्ड जाईल। ते तुम्हाला काय करायचं चांगलं ठेवायचं आहे, कारण नंतर जेव्हा तुमचं हॉल तिकीट येतं तेव्हा तुम्हाला हाच मोबाईल नंबर, हाच ईमेल, हाच पासवर्ड वापरून त्या ठिकाणी डाउनलोड करता येईल काय तुमचं हॉल तिकीट। ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही रजिस्ट्रेशन झाल्यानंतर हेच रजिस्ट्रेशन नंबर, ॲप्लिकेशन ID तेच आणि तुमचा पासवर्ड त्या ठिकाणी टाकून तुम्हाला काय करायचं लॉग इन करायचं आणि पुढे अप्लाय करायचं। असं केल्यानंतर काय होईल मित्रांनो, तुमचं जे LPचं तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते रजिस्ट्रेशन वेगळं होईल आणि हे रजिस्ट्रेशन वेगळं होईल। हे रजिस्ट्रेशन दोन कशासाठी केले आपण, आपलं नाव करेक्शन करण्यासाठी। अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तुमचं नाव करेक्शन करू शकता। आता राहिला मुद्दा की आमचं हॉल तिकीट येईल का, फॉर्म रिजेक्ट होईल का। तर मित्रांनो आपण ईमेल आणि मोबाईल नंबर यासाठी चेंज केले की तुमचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट होऊ नये आणि हॉल तिकीट यावं। ओके मित्रांनो, असं काहीच होणार नाही, तुमचं हॉल तिकीटसुद्धा येणार, तुमचा पेपरसुद्धा होणार आणि तुमची DV म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही लागल्यानंतर ते सुद्धा बरोबर होणार। फक्त मी जसं सांगितलं तसंच या ठिकाणी डिटेल फॉलो करून तुम्हाला काय करायचं या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे। ओके, अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तुमचं काही न चुकता नाही काही होता तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता। ओके मित्रांनो, परत एकदा सांगतो कोणत्याही पुस्तकांसाठी तुम्ही आता मला काय करू नका, कमेंट करू नका, कारण सर्व काही पुस्तकं त्यांचे PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला या ठिकाणी अवेलेबल आहे। ओके, तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि टेक्निकल यूट्यूबवाला या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला काय करा या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ऑल या ठिकाणी अशी नवीन नवीन इन्फॉर्मेशन सर्वात पहिले तुम्हाला या ठिकाणी मिळतील। ओके, आणि फक्त सबस्क्राईब करायचं नाही तर बेल आयकॉन या ठिकाणी क्लिक करायचे, कारण तुम्हाला त्याने काय होतं नोटिफिकेशन सर्वात पहिले त्या ठिकाणी येते। ओके, तर मित्रांनो या ठिकाणी आपण या व्हिडिओला पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा